ते 2 मिनिटात मैदानात यावे. या मॅडम या. सर्व उपस्थित पालक शिक्षक तुम्ही पण थांबा, त्यांना पण थांबून घ्या. सर्व सफाई कर्मचारी ड्रायव्हर सगळ्यांनी इकडे या. शिक्षक विद्यार्थी सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहिले. बरोबर 9 वाजता प्रोग्राम सुरू होणार आहे. यासाठी आदरणीय इंग्रजी माध्यमांची मुलं मॅडम या खाली सगळ्यांनी लवकर. आपल्या शाळेच्या सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना माहितीच आहे की 10 फेब्रुवारी ते 1 मार्च पर्यंत आपण हिंद की चादर श्री गुरु तेग बहादूर कार्यक्रम त्या निमित्ताने आपण संपन्न करत आहोत. हे कार्यक्रम संपूर्ण देशामध्ये संपन्न होत आहेत आणि श्री गुरु तेग बहादूर यांच्या बलिदानाबद्दल सर्वांना माहिती व्हावी. मानवतेसाठी माणुसकीसाठी त्यांनी कसा लढा दिला आणि त्यांच्यापासून आपण कशी प्रेरणा घेतली पाहिजे हे सर्व विद्यार्थी नागरिक सर्वांना हे माहिती व्हावं म्हणून हा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे. त्या कार्यक्रमाचा आजच्या दिवसाचा जे आहे की त्यांच्याबद्दल लिहिलेलं एक जे गीत आहे हिंद की चादर आपल्या पंजाबचे सुप्रसिद्ध गायक श्री सतिंदरजी सरताज यांनी गायलेलं ते गीत आज संपूर्ण भारतामध्ये आज प्रार्थना स्वरूपात एक गीत गायन 9 वाजेची वेळ निर्धारित केलेली आहे. त्या वेळेमध्येच हा कार्यक्रम सगळीकडे होणार आहे आणि याचं सगळे 9 वाजता कार्यक्रम सुरू झाल्याचे फोटो व्हिडिओ आपल्याला त्या साईटवर आपल्याला अपलोड करायचे आहेत. या कार्यक्रमासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण विभाग आपले शिक्षण विभागाचे आपले सन्माननीय प्रशासन अधिकारी श्रीयुत बोरनारे साहेब आपल्या शाळेमध्ये उपस्थित आहेत. सर्वप्रथम आपल्या शाळेच्या वतीने विद्यार्थी शिक्षकांच्या वतीने मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि थोड्याच वेळामध्ये आपण हे समूह गायन करणार आहोत. समूह गायन करत असताना साऊंड आहे त्याच्यावर साऊंडवर गाणं लावलं जाईल. त्या गाण्याबरोबर सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी प्रात्यक्षिक नागरिकांनी सर्व उपस्थित मान्यवरांनी या समूह गायन करायचं आहे. अगदी शांततेमध्ये मन लावून तन्मयतेने गायन करायचं आहे आणि त्याच्यापासून आपल्याला प्रेरणा घ्यायची. शहादत याद करो, गुरु की शहादत याद करो, गुरु की शहादत याद करो, हिंद की चादर, हिंद की चादर, हिंद की चादर. आजच्या या प्रेरणा समूह गायनासाठी आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सन्माननीय गायकवाड साहेब इथं उपस्थित झालेले आहेत. सर्वांच्या वतीने मी त्यांचे शब्द सुनणार. संपूर्ण भारतामध्ये 9 वाजता हा कार्यक्रम सुरू होणार आहे. 9 वाजले की आपण साऊंडवर आणि तुम्ही विद्यार्थ्यांनी सर्वांनी आपण हे गीत गायचं आहे. नौवे गुरु पैदा हुए गुरु के महल में, था अमृतसर हर गोबिंद जी की टहल में, था अमृतसर हर गोबिंद जी की टहल में। बहादुर बालक के 8वें गुरु, 22 मंजियों में फिर तलाश की शुरू, मक्खन शाल बाड़े का बेड़ा पार लगाया, मक्खन शाल बाड़े का बेड़ा पार लगाया, उसने गुरु लाखों ने ये लोगों को बताया, चकनान की नगर बसाया।
की शीस लेके उसी ओर चल दिए, उसी ओर चल दिए। 9 साल के गोविंद से करार किए थे, आनंदपुर में पहुंच संस्कार किए थे। औरों के लिए जो गुरु शहीद हो गए, फिर हर मजहब के लोग ही मुरीद हो गए। जो धर्म की हिफाजतों में शीश दे गए, वो नफरतों को अमन की आशीष दे गए। 9वां महल्ला पढ़ के अपने गुर को सिमरिए, 9वां महल्ला पढ़ के अपने गुर को सिमरिए। 9 निध के लिए तेग बहादुर को सिमरिए। उस तेग ने ही कलम की ये लो जलाई है, सतगुर ने ही सरताज से गाथा लिखाई है। सब मिलके दे रहे हैं जो आदर तो देखिए, मिसाल है जो हिंद की चादर तो देखिए, मिसाल है जो हिंद की चादर तो देखिए, मिसाल है जो हिंद की चादर तो देखिए। अपने समूहगान एक प्रकारे प्रार्थना आपण 19 नेतेली कल्याण करू. सर्वप्रथम मी शिखांचे 9वे गुरु श्री गुरु तेग बहादूर यांच्या प्रती आदरांजली अर्पण करते आणि माझ्या छोट्याशा भाषणाला सुरुवात करते. श्री गुरु तेग बहादूर हे शीख धर्माचे 9वे गुरु होते. त्यांचा जन्म एप्रिल 1631 मध्ये अमृतसर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव हरगोबिंद आणि आईचे नाव गुरु होते. त्यांचे मूळ नाव त्यागवान हे होते. गुरु तेग बहादूर हे जगभर प्रभाव टाकणारे गुरु मानले जातात. त्यांनी आपल्या आयुष्यात अन्याय, अत्याचार आणि धार्मिक असहिष्णुता या विरोधात लढा दिला. म्हणूनच त्यांना हिंदवी चादर या नावाने ओळखले जाते. त्यांची संपत्ती, मान सन्मान नाकारत आनंदपूर साहिब येथे सेवा व ध्यान यात आयुष्य व्यतीत केले. गुरु तेग बहादूर